हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मला माहिती आहे की व्लॉग लेट येणार आहेत कारण की अजिबात रेंज नाही आहे की मी व्लॉग पोस्ट करून. सो अजिबात रेंज नाही आहे, तर व्लॉग थोडेसे लेट पोस्ट होतील, पण तुम्ही नक्की बघा. आणि आज केवढं पाणी आहे ते तुम्हाला मी दाखवते. पाऊस तर बंद झाला आहे, रात्रीच बंद झाला आहे पाऊस. मध्ये मध्ये हळूहळू म्हणजे बारीक बारीक पडतो आहे, पण जोरात नाही पडत आहे. तर पाणी थोडंसं कमी झालं आहे, पण पाणी आहे. तर कुठे जाऊ तर नाही शकत आम्ही. टेरेस टू टेरेस जातो आहे, सगळीकडे जायचं आहे ते खाली वगैरे. बाकी आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलंच आहे की आम्ही कसे गेलेलो पाण्यात वगैरे. तर ते पाणी आता कमी झालं आहे बऱ्यापैकी. रोडबरोबर पाणी आहे, पण ते पण कमी झालं आहे. बिल्डिंगमधलं पाणी पण बऱ्यापैकी कमी झालं आहे. आता बघू आजच्या दिवसात काय होतं आहे. पाऊस अजून पडतो आहे का आता तो शांत झाला आहे ते कळेलच, कारण अंधार तर तो करतो आहे पण पडत नाही आहे. तर आता दुपारच्या नंतरच कळेल काय होईल ते. तर मी तुम्हाला दाखवीनच. बाकी काल टेन्शनमध्ये होतो आम्ही, कारण की जरासं राहिलेलं आमचं जे मीटर आहे त्याला लागायला जरासंच राहिलेलं, पण नंतर थांबला. रात्री संध्याकाळी पाऊस थांबला, थोडंसं टेन्शन गेलं. बाकी आज मारुतीरायाची रोजच्यासारखी पूजा केली आहे, तर मी तुम्हाला ते पाणी दाखवते. त्याच्यानंतर थोडंसं खाली जाऊन पण दाखवायचं मी तुम्हाला ट्राय करीन. आणि मारुतीरायाची पूजा कशी केली तीसुद्धा तुम्हाला दाखवीन. बाकी आता मी तुम्हाला दाखवते. तर गाईज लाईट अजून आलेली नाही आहे, अजून सगळीकडे अंधार आहे. अजिबात लाईट नाही आली आहे कालपासून. कंटाळलो आहे आम्ही. माझा भाचा आणि भाजी तर झोपतच नव्हते. बाकी अख्खा अंधार आहे. आणि बाहेर मारुतीरायाची पूजा केली आहे, मंगळवार आहे तर. बाकी पाणी आता कमी झालं आहे. काल जे 4थ्या पायरीला लागलेलं आहे ते आता खूपच कमी झालं आहे. हे बघा. बऱ्यापैकी पाणी कमी झालं आहे, पण लाईट अजून आलेली नाही आहे. कारण पूर्ण पाणी ओसरणार नाही तोपर्यंत आपलं लाईटच येणार नाही. तर आम्ही जपून जपून लाईट वापरतो. बऱ्याच लोकांचे इन्व्हर्टर बंद झाले, आम्ही जपून जपून वापरतो आहे लाईट. तर आता मी चाय नाश्ता करते आणि मग तुम्हाला खाली जाऊन पण दाखवीन की केवढं पाणी आहे. तर ते खालती जाऊन मी तुम्हाला दाखवीनच आता. इकडचं तर तुम्हाला दाखवलं पाठीमागचं, पण आता शिड्यांवरचं तुम्हाला दाखवीन की कसं दिसतं आहे. पाणी ओसरलं आहे, केवढं ओसरलं आहे. कारण की काल 4थ्या ह्याच्यापर्यंत आलेलं पाणी शिडीपर्यंत, पण नंतर पाऊस कमी झाला तर 3ऱ्या पायरीपर्यंत आलेलं सकाळी. आता ऑलमोस्ट 9 वाजलेत, तर थोडंसं कमी झालं आहे पाणी. पूर्ण तर नाही गेलं आहे, अजून गुडघ्याच्या खाली आहेत थोडं पाणी अजून. पण बघू संध्याकाळपर्यंत काय होतं आहे, कारण अंधार तर होतो आहे. सो नक्कीच पाऊस पडणार. आणि आम्ही लाईट जपून वापरते. तुम्हाला दाखवायसाठी मी लाईट लावली, नाही तर मी लावलीच नसती. कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलंच की कसं लाईट आम्ही कसं वाचून वाचून करत होतो. आज बघू लाईट येते की नाही. जर नाही आली तर आजसुद्धा असंच करावं लागेल. बाकी हे बघा, आज मम्मीने नाश्त्याला उपमा बनवलेला. सो आता मी तो खाईन, मग चाय पिईन आणि मग नंतर थोडा वेळ आराम करीन, कारण की रात्रभर झोपली नाही आहे मी. तर आता आराम करीन, कारण की काल झोपली नाही. कारण की एक मिनटं तुम्हाला मी सांगते ॲक्च्युली का झोपली नाही. कारण की मी ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार होती कालच्या, पण म्हटलं जाऊ दे, कारण की कालचा ब्लॉग तसाही खूप मोठा झालेला होता, जास्त मला मोठा नव्हता करायचा. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नाही दाखवलं की मी का जागी राहिली. पण रात्रभर आम्ही कोणीच झोपलो नाही. ना मग दीदी झोपली आहे, पप्पा झोपले आहेत, ना मम्मी झोपली आहे, ना यश्री झोपली आहे. गोलू पण झोपला नाही, कारण तो झोपायला देत नव्हता कोणाला, सतत रडत होता. पाऊस बंद झाला त्यामुळे गरम होत होतं, आणि त्याला भयंकर गरम होत होतं. त्याच्या अंगामध्ये गरमी खूप आहे. सो त्याला खूप गरम होत होतं, त्यामुळे तो चिडचिड करत होता, रडत होता कंटिन्यू. म्हणजे पूर्ण रात्र त्याने रडून काढली आहे. ना आम्ही झोपलो आहे ना तो झोपला आहे. आत्ता कुठे जाऊन तो झोपला आहे. तर तो झोपला तशी आता मम्मी पण झोपली आहे, यश्री पण झोपली आहे, आणि दीदी पण वरती जाऊन झोपली आहे. बाकी आहेत ती मी कामं आता आवरली, आणि आता चाय नाश्ता करून मी सुद्धा झोपीन.
तर आता थोडासा आराम करीन. बाकी दुपारी काय होईल ते मी तुम्हाला दाखवीनच. पाऊस पडतो आहे की नाही, पाणी भरतं आहे की नाही, की कमी होतं आहे ते मला मी नक्कीच दाखवीन. बाकी आता मी चाय नाश्ता करते आणि मग नंतर तुम्हाला परत भेटेन. तर इथे मारुतीरायाची पूजा केली आहे अशी, हे बघा. आणि आता केली पूजा, मंगळवार आहे ना आज. बाकी ते रांगोळी वगैरे काढली आहे. आता मी तुम्हाला खाली जाऊन दाखवते पाणी केवढं आहे. तर पाणी थोडं कमी झालं आहे, जास्त नाही, थोडं कमी झालं आहे पाणी. थोडं कमी झालं आहे पाणी. आणि दुसऱ्या शिडीवर गेलं आहे पाणी, जे की तिसऱ्या चौथ्या शिडीवरती होतं ना, ते आता दुसऱ्या शिडीवर गेलं आहे, पण पाणी आहे. हे बघा, सेकंड शिडीवरती पाणी आहे. बाकी लाईट अजिबात नाही आहे कुठेच. आणि इथे राहणारे जे पण आहेत ग्राउंड फ्लोअरला, ते सगळे टॅरेसवरती गेलेत राहायला, कारण की इथं पाणी भरलं आहे. त्यांच्या घरात पण पाणी आहे. हे लोक पण तिथेच गेलेत वरती, टॅरेसवरती. काही दुसऱ्यांकडे गेलेत राहायला आणि काही टॅरेसवरती गेलेत राहायला. सो बघू आता काय होते. बाकी हा इथे बसलाय सेफ एकदम, शाणा. त्याला आम्ही देतो मध्ये मध्ये काय ना काय खायला. बाकी आता मी जाते, जरा आराम करते. तर तुम्ही बघितलंच कितपर्यंत गेलं आहे पाणी. सेकंड शिडीवरती गेलं आहे पाणी. आणि आता बघू काय होतं आहे, दुपारी कळेल. बाकी जे खाली ग्राउंड फ्लोअरवाले आहेत ते वरती गेलेत. बाकी काही लोक कोणाच्या घरी गेलेत, म्हणजे बिल्डिंगमध्येच लोकांच्या घरी गेलेत, म्हणजे थांबायला वगैरे. तर बघतील, कारण की 2-3 दिवसाचा हायलाईट दिला आहे. तर दुपारी काही होऊ शकतं, पाऊस पडू शकतो, कारण की अजून अंधार होतो आहे, ऊन असं आलेलं नाही आहे. सो बघू काय होतं आहे. बाकी जर पाऊस नाही पडला तर संध्याकाळी ती लोक येतीलच खाली, आणि मग ते पाणी वगैरे घरातलं सगळं बाहेर काढतील. बाकी मी आता आराम करते आणि मग नंतर उठल्यावर तुम्हाला परत भेटेन. काहीच हे बघा, काल होतं तेवढंच पाणी झालंय. आता मी वरती जाते. काही झोपली तर नाही, मी आरामसुद्धा नाही केला. तर कामं आवरली जी काय होती ती पटापट. आणि तुम्हाला दाखवण्यासाठी लाईट चालू केली. आम्ही जपून जपून लाईट वापरतो आहे, कारण की परत जेवढं काल होतं तेवढं पाणी वाढलं आहे. आणि आता मी टॅरेसवरती जाते, सो तिथून तुम्हाला दाखवीन पाणी रोडवरती आहे की नाही, की तिथलं हे झालं. बाकी इथे आहे तसंच आहे पाणी, तुम्हाला दाखवते. काल म्हणजे सकाळी कमी झालेलं, मी तुम्हाला दाखवलं, पण आता परत जेवढं होतं काल तेवढ्या लेवलला आलं आहे. आणि आता मी टॅरेसवर जाते, कारण खूप कंटाळा आला आहे. आणि नानूला वगैरे पण खेळायचं, तर थोडंसं जाऊन तिथे खेळतो. तर आता मी निघते. तर काल आम्ही पाण्याच्या बाटल्या घेऊन आलो, असे हे घेऊन आलो. एक दीदीकडे आहे आणि एक आम्ही आमच्याकडे ठेवलं आहे. दीदी घेऊन आली, तर आम्ही गेलेलो ना बाहेर, तेव्हा हेच घेऊन आलो. खाली उतरलेलो तेव्हा काल. आणि त्यात दोघांना आपलंच हे सगळं घेऊन आम्ही आलो. आणि लाईट नसल्यामुळे हे पण बंद आहे आणि पाणी पियायचे वांदे आहेत, त्यामुळे आम्हाला ते आणावं लागलं. तर आता आम्ही आलो आहे टॅरेसवरती
आणि पाऊस आहे मस्त हा बघा. आणि मस्त लाईट पण नाही आहे आम्हाला. सगळीकडे लाईट येते जाते पण आमच्या बिल्डिंगमध्ये अजिबात लाईट नाही आहे. आणि खाली पाणी आहे तसंच आहे, अजून वाढलं आहे. हे बघा पाऊस कसा पडतोय. आम्ही इथे आलोय वरती. बाकी आमच्या विंगच्या टेरेसवरती माणसं आहेत. खालचं पाणी ओसरलंच नाही आहे. मी तुम्हाला बोलले मी दाखवीन तुम्हाला म्हणून, तर खालचं पाणी गेलंच नाही आहे. फुटपाथवरती पण पाणी आलं आहे, अख्खं पाणी आहे. खूप कमी गाड्या आहे इथे तिथे जात आहेत. बघा इथे पण पाणी आहे अख्खं. आता मी या दोघांबरोबर जरा खेळते, मग परत आम्ही खाली जाऊ. लाईट तर अजिबात नाही, कधी येईल देवाला माहिती. कंटाळा आलाय. नो नेटवर्क, नो लाईट. ओ बाबा काय काय झालं? घेऊ तुला, घेऊ. सो आता मी यांच्याबरोबर खेळते आणि मग तुम्हाला खाली गेल्यावर भेटेन. गाईज येत आहे तुम्ही कॅन्डल लाईट डिनर करायला आमच्याबरोबर. लाईट अजूनपर्यंत आलेली नाही आहे आणि मी टेरेसवरून आली, कधीच खाली आली तर बऱ्यापैकी कामं गेली सगळी. आणि नंतर आता पीठ वगैरे मळून आता चपात्या भाजायला घेतल्यात. बाकी जेवणाला आज भेंडीची भाजी आहे आणि चपात्या आहेत, आमटी आहे, पिठी आहे, भरपूर पदार्थ आहेत. आणि पप्पा येताना भाजी घेऊन आलेत. बाकी बाहेर अंधार बघा केवढा आहे. हा बाहेरचा अंधार आहे बघा. आज दुसरा दिवस आहे आणि अजिबात लाईट नाही आहे. इथे पूर्ण पाणी साचले. आणि हॉलमध्ये पण अजिबात लाईट नाही आहे. आता रात्रीचे 8:30 वाजायला आलेत. मम्मी पप्पा इथे बसलेत. बाहेर अजिबात उजेड नाही आहे, अख्खा अंधार आहे. एकदा पण लाईट आली नाही आहे. कंटिन्यू गेली आहे ती गेलेलीच आहे. आणि आता नेटवर्क आलं आहे संध्याकाळी, मला वाटतं 4च्या दरम्यान काहीतरी नेटवर्क आलं. नेटवर्क पण नव्हतं, लाईट पण नव्हती. आता नेटवर्क आलं आहे पण स्लो आहे. त्यामुळे हे व्लॉग खूप लेट येणार आहेत, जे पण मी टाकीन ते. बाकी अंधारात आता ते तुम्हाला दाखवण्यासाठी फ्लॅशलाईट चालू केली, नाहीतर मी याच्यावरतीच करत होते. हे बघा दाखवते तुम्हाला. असं याच उजेडामध्ये मी चपात्या करत होती. आता हे बनवते आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटीन. तर गाईज झाले सगळं जेवण वगैरे बनवून आणि चपात्यासुद्धा बनवून झाल्यात. बाकी आता आम्ही जेवतो. बाकी आज रात्री लाईट येईल नाही येईल मी तुम्हाला दाखवीनच, पण आता मी ब्लॉग स्टॉप करते. सो आजच्यासाठी एवढंच. आज काय काय झालं ते तुम्हाला दाखवलंच. बाकी आज मी थोडीशी झोपेल लवकर, कारण की झोपली नाही 2 दिवस. तर आजच्यासाठी एवढंच. आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि उद्या भेटूया नवीन ब्लॉग सकट. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.